केंद्रित करायचं आहे. मिनिटं झाला. टीम जय हनुमान गोरले आपण या ठिकाणी टाइम सेट करतोय. सो आपण मॅचला सुरुवात करतोय. सलामीची जोडी सध्या मैदानात मध्ये एंटर झाली आहे. दीपक आणि भावेश ही जोडी ओपनिंग पेअर आपल्याला शिदगाव संघाकडनं पाहायला मिळते. टॉस जिंकला शिदगाव संघाच्या कॅप्टननी इमिडिएटली सांगितलं की आम्ही प्रथम बॅटिंग करू. त्यांच्या पक्षामध्ये जय हनुमान गोरले हा संघ सध्या आपण पाहता. स्ट्राईक हँडला दीपक आपण पाहता आणि नॉन स्ट्राईक हँडला भावेश त्याचा साथीदार. गोलंदाजीसाठी गणेश, गोलंदाजी मार्कवर आपण पाहता. चला मॅचला सुरुवात करायची आहे. वेळेचं बंधन आहे प्रत्येक टीमसाठी आणि आपण टाइमर सेट करतोय. पहिलाच बॉल आणि ते पंचांनी नो बॉल घोषित केला. स्टेप आउट केला कदाचित या ठिकाणी गोलंदाज गणेशनं आणि पहिलाच बॉल नो आहे. फ्री हिट असेल बॅटर्ससाठी. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होता ऍड. श्री गणेश होत असताना टीम शिदगावच्या इनिंगचा तिसरा सामना सध्या आपण अनुभवता. पहिला सामना सरगाव ए संघानं जिंकला. त्यानं जय हनुमान मागिवली संघाला परास्त केलं. सेकंड मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी वन साइडेड तो सामना देवगाव संघाला जिंकला. त्यामध्ये कलंबाड संघ परास्त झाला आणि हा तिसरा सामना आजच्या रजनी मधला आपण पाहताय. एका बाजूला टीम शिदगाव आणि त्यांच्या पक्षामध्ये गोरले अशी लढत सध्या आपण पाहताय. हा बॉल देखील अतिरिक्त असावा. यस, पंचांचा इशारा आला. दिस इज वाईट बॉल. सो फ्री हिट कंटिन्यू असेल. वार्मअपची कुठेतरी थोडीशी कमी जाणवते गोलंदाजामध्ये. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. यानंतर सामना असणार आहे पुढील मॅच आपण पाहणार आहोत. चौथ्या क्रमांकाचा सामना ज्यामध्ये एका बाजूला पारतळे संघ असणार आहे. त्यांच्या पक्षामध्ये मयूरदादा प्रतिष्ठान असोसे ब हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरा बॉल देखील अगदी पण पाहताय चुकीच्या लाईन आणि लेंथवर आहे. परंतु यावेळी शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बीट झाला. बॉल गेला मागे. थर्डमॅनला वाईट +4 पासावा. विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली. मागे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील अपयशी ठरला आणि दोघांना बीट करून बॉल मागे निघून गेला. चौकार. सलगचे 3 वाईट आणि धावा झाल्यात. एकही बॉल न हाताळता 7 स्कोरबोर्डवर.
नेक्स्ट मॅच साठी सध्या आपण पाहताय टीम आसोसे सज्ज आहे. मयूरदादा प्रतिष्ठान आसोसे ब हा संघ, त्यांच्या पक्षामध्ये पारतळे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या कोन मध्ये बदल केला, परंतु रिझल्ट मध्ये बदल झालेला नाहीये. रिझल्ट तोच आहे. हा चौथा वाईड आहे आणि हा देखील एक वेगळा विक्रम आहे. रात्री मधला सलग 4 बॉल हाताळलेत गोलंदाज गणेश आणि चारीच्या चारी बॉल वाईड आहेत. 3 मिनिटं खर्च झाली आहेत, एकही बॉल हाताळला गेला नाहीये. धावसंख्या 8, एकही बॉल न हाताळता 8 सध्या स्कोर कार्डवर आपण पाहताय. स्विच हिट, फटका चांगला थर्ड मॅनच्या डोक्यावरनं पाठवलाय. थर्ड मॅनला चौकार. लवकर पोझिशन मध्ये आले होते पहा रिप्लाय मध्ये. परफेक्ट मिडल शॉट थर्डमॅनच्या डोक्यावर डीप थर्डमॅनला बॉल निघून गेला. 4 धावा पण पाहताय आणि भरपूर अवधीनंतर 1 बॉल हाताळला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 12. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा सध्या स्कोर कार्डवर आपण अनुभवता. पुनश्च एकदा स्विच हिटचा प्रयत्न, यावी लाईन चांगली आहे. फुल लेनचा बॉल कुठेतरी थोडासा लय मध्ये आपण पाहता गणेशला. डॉट बॉल आला. तिसरा सामना, त्यानंतर चौथा सामना आपण पारतळे पक्ष मयूरदादा प्रतिष्ठान आसोसे ब या संघाचा पाहणार आहोत. 10 संघ एकंदरीत तुम्हाला एका नाईट मध्ये खेळताना पाहायला मिळतात. ही तिसरी रजनी यशस्वी स्पर्धा आपण पाहताय. आम्ही असोसेकर चषक लो फुल टॉस समोर मिडॉनला खेळाडू आहेत. हा देखील डॉट बॉल आलाय. कमबॅक केला आता मात्र गणेशनं. पहिल्या 1 बॉलवर तब्बल 12 रन होत्या. यामध्ये तब्बल 4 वाईड, 1 वाईड वर चौकार आला होता. एक्स्ट्रा रन्स खूप खर्च केला त्या ओव्हर मध्ये गणेशनं. जानुमान घोरले आणि श्री गणेश शीद गाव अशी लढत सध्या पाहत आहे. वन्स अगेन अनदर डॉट बॉल, सलगचे 3 डॉट बॉल हाताळलेत. गुड कमबॅक. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये पहिले 4 बॉल ती जी लेंथ होती, ती लय होती, ऍक्युरसी होती, ती सापडत नव्हती, परंतु तो ठाम राहिला. पेशन्स महत्वाचे असतात आयुष्यामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील त्याने संयम ठेवला, प्रयत्न करत राहिला आणि त्यानंतर 3 डॉटने हाताळले. त्यावेळी चुकीच्या बॉलची हाताळणी केली आहे. बीमर बॉल पंचाने घोषित केला. वेस्ट आहे कमरेच्या वरती आणि आपण पाहताय हा नो बॉलला धावसंख्या 1+1 अशा 2 मिळतील. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतात 14-14. हा डॉट बॉल, फ्री हिटचा बॉल होता. त्यावर संधी होती फलंदाज भावेशकडे, कुठं काही करू शकला नाहीये तो. 5 बॉल एकंदरीत कौतुक करायला हवं, कारण तब्बल 1 बॉल मध्ये 12 असताना उर्वरित 4 बॉल मध्ये फक्त 2 दिलात. गुड कमबॅक बाय गणेश. धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त 14 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हरचा. हा देखील बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन सातत्याने या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 15 रन्स आहेत. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा स्कोर बोर्डवर. हा फुल टॉस आहे. विडोच्या डोक्यावरनं क्लिअर करत असताना लॉंग ऑनला चालला बॉल. डीप मधनं आपण पाहताय क्षेत्ररक्षक आलेत, कलेक्ट करतात बॉल. मैदानाच्या आतमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. एकंदरीत नो बॉल देखील पंचांनी घोषित केला ओव्हर स्टेपचा, म्हणजे ओव्हर अजूनही संपलेला नाहीये. हा देखील एक वेगळा विक्रम आपण पाहता. एकंदरीत बॉल या ओव्हर मध्ये 3 धावा आणि 1 नो, म्हणजे एकंदरीत ह्या बॉल मध्ये देखील 4 धावा. 19 रन सध्या स्कोर कार्डवर आपण पाहताय. अजूनही 1 बॉलचा केस शिल्लक आहे.
टू द बॉलर आणि आता मात्र हे षटक समाप्त झालंय भरपूर अवधीनंतर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोअर कार्डवर 19 पाहायला मिळते आणि पहिलं षटक जे एक वेगळा विक्रम आपण पाहिला तो गणेशच्या माध्यमातून सातत्यानं वाईड आणि नो बॉल अक्षरशः या ओव्हरमध्ये आपण भरमार पाहिला. पहिलं षटक समाप्त झालं आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात स्वप्नील पोटे यांचा आवाज या संपूर्ण मॅच मध्ये. सर धन्यवाद जगदीश सर. आपण तिसऱ्या रजनीतील तिसरी मॅच सध्याच्या घडीला मैदानामध्ये अनुभवतोय जिथे सध्याच्या घडीला आक्रमण सुरू झालंय. भावेशच्या बॅट मधून आपण पाहतोय एक दणदणीत उत्तुंग षटकार 6 मॅक्स. थोडी घाई करायची. येस येस आपण चेक करणार आहोत. गोलंदाजाच्या शैलीवर खरं तर आक्षेप घेतला गेलाय. सो आपण चेक करणार आहोत. येस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण गणेश सरांना पाहतोय. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचवला जाईल. क्वालिटी विथ क्लॅरिटी सध्याच्या घडीला आपण पाहतोय 7 स्टार लाईव्ह यांच्या माध्यमातून. आणि खरं तर चांगलं असं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं अर्थात आम्ही असोसिएकर चषकाचं संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवलं जातंय युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. सो त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. आणि पंचांचा निर्णय येतोय इट्स अ फेअर बॉल. फेअर बॉल असणार आहे. चला घोरलेकर घाई करा. ऑलरेडी तुम्ही पहिलं षटक हाताळण्यासाठीच जवळपास 9.5 मिनिटं घेतलेत. त्यामुळे इथून पुढे थोडी घाई करा. ओ यावी फटका चांगला आहे. दमदार फटका यावी कव्हरला भावेशच्या बॅट मधून हा येतोय एक उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक 6. यावेळी देखील आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी मात्र बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. बऱ्याच वेळानंतर थोडासा दिलासा मिळाला असेल गोलंदाज अक्षयला. कारण आपण पाहिलं की सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके भावेशच्या बॅट मधून आले होते. त्यानंतर थोडासा दिलासा मिळतोय. यावेळी हा चेंडू देखील पाहिला. या चेंडूमध्ये उसळी जरूर होती मात्र लाईन आपण पाहिली की थोडीशी खराब आहे आणि पंचांनी नेमकी ते चरले. उजव्या एसटीच्या बऱ्याचसा बाहेरून हा चेंडू जातोय. हा चेंडू देखील अवांतर येतोय आणि अवांतरच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय की धावफलक हलतय पुढे पोहोचतय. धावा येत आहेत म्हणजे कुठून का होईना धावा येत आहेत श्री गणेश शिदगाव संघासाठी. यावेळी हा चेंडू देखील चांगला आहे. डॉट बॉल येतोय स्लोवर 1 आणि त्याला स्कूप करण्याचा प्रयत्न फलंदाज भावेशच्या माध्यमातून झाला होता. शिदगाव संघाचा विचार केला तर या अगोदर आम्ही खाटेकरची इथं स्पर्धा कव्हर केली तिथे देखील त्यांचा खेळ चांगला राहिला होता. त्याचबरोबर कोरावळे इथे देखील मला वाटतं खेळले होते. तिथे देखील फाईट चांगली राहिली होती त्यांची. सो एक टफ बॅटल असणार आहे हे घुर्ले संघासाठी. सध्याच्या घडीला आपण पाहतो चेंडू हवेमध्ये होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले होते. पवन होते मला वाटते तिथे आणि पवन यांचा चांगला झेल झालाय आणि ते गडी बाद होते. भावेश
तर हरिश्चंद्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आता चांगली बॅटिंग करत होता भावेश. चांगले फटके आपण त्याच्या बॅटमधून पाहत होतो. अखेर मोह आवरला नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची कडा झाली आणि पवन फर्स्ट स्लिपच्या क्षेत्रामध्ये आपण पवनला पाहतोय. सो पवनचं देखील काम तिथं चांगलं राहतंय आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा खरं तर सुधारणं फार गरजेचं आहे आणि सध्याच्याकडे तेच होतंय घोरले संघासाठी. हो, यावेळी आपण पाहिलं इथे जर का पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका खेळला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोविंद बोर यांची कामगिरी देखील चांगली होती. रनआउटची संधी निर्माण झाली होती. पंचांकडे अपील केली. पंचांनी मात्र अपील सोपवली आहे थर्ड अंपायरला आणि थर्ड अंपायर कडे ही सोपवलेली अपील निश्चितपणाने चेक केलं जाईल. आमचे पंच मात्र सातत्याने आपण पाहतोय की बिझी आहेत. सातत्याने कोणता ना कोणता निर्णय त्यांच्यापर्यंत येतोय आणि कामगिरीमध्ये चोखरित्या आपण त्यांची कामगिरी होताना पाहतोय. फलंदाज बाद असेल. इथे जर का आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नव्हता. मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागलं. हरिश्चंद्र आत्ताच मैदानात दाखल झाला होता आणि गेल्या पावली माघारी परतताना आपण त्याला पाहतोय. स्वस्तात बाद होते हरिश्चंद्र. नवीन फलंदाज रमेश मैदानामध्ये दाखल होतोय. एकंदरीत सुरुवात चांगली झाली होती श्री गणेश शिदगाव संघाची. मात्र त्यानंतर आपण पाहतोय की चांगलं कमबॅक या षटकामध्ये राहिलं. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आल्यानंतर जास्तच्या धावा खर्च केल्या जात नाहीयेत. 14 धावा खरं तर आपण या षटकामध्ये पाहिला. 2 षटकांचा खेळ झालाय 32 म्हणजे 33 धावा झाल्यात म्हणजे 16.50च्या सरासरीने धावा गोळा केल्या जात आहेत. त्याचबरोबर असोसे गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व मिनेशजी भावार्ते साहेब हे देखील आपल्यासोबत जॉईन झालेत. तर त्यांचं देखील या आम्ही असोसेकर चषकामध्ये करूयात मोस्ट वेलकम. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज येतो. यावेळी युवराजच्या विरोधामध्ये स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाजाने स्टान्स बदलला होता. फलंदाज तर बीट झालाच मात्र यष्टी रक्षकाकडून देखील गडबडी होतीये आणि ते चौकार येतोय. या बाईचा चौकार येतोय. बॅटन बॉलचा इथे संपर्क झाला नव्हता मला वाटतंय. मात्र यष्टी रक्षणामध्ये गडबडी होते. गोविंद भोईर सर आहेत तिथे. सातत्याने आपण त्यांचा देखील रोल महत्वाचा पाहतो जेव्हा जेव्हा घोरले संघ इनॅक्शन मध्ये असतो. यावेळी स्विच हिटचा कमाल. या अगोदर चुकले होते मात्र या चेंडूवर अप्रतिम फटका आपण पाहतोय. स्विच हिटच्या माध्यमातून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. पहिल्या चेंडूवर घडलेली एक चूक आणि त्यानंतर पूर्ण मोमेंटम शिफ्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी यष्टी रक्षक कोणतीही चूक करत नाहीयेत. डॉट बॉल येतोय. बऱ्याच काळानंतर घोरले संघाला खरं तर थोडंसं समाधान मिळतंय, दिलासा मिळतोय कारण बऱ्याच काळानंतर हा डॉट बॉल येतोय. या अगोदर आपण पाहिले सातत्याने मोठे फटके येत होते. सातत्याने धावफलक हलतं राहत होतं आणि तब्बल 45 धावांपर्यंत आता शिदगाव संघ जाऊन पोहोचलाय.
सो इथून पुढे घोरले संघाला थोडीशी विचारणा करावी लागेल, आपल्या गोलंदाजासोबत विचार विनिमय करावा लागेल, चर्चा करावी लागेल आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारवत असताना खरं तर धाव फलकाला रोख लावण्याचं काम इथून पुढे करावं लागणार आहे. कारण आता जर का आपण पाहिलं तर श्री गणेश शितगाव संघ एका मोठ्या धाव फलकाकडे वाटचाल करतोय. तब्बल 46 धावा आतापर्यंत झाल्यात, अजून देखील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे विकेट्स घेणं अनिवार्य असणार आहे. विकेट शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. जर का इथून पुढे विकेट्स आल्या त्याशिवाय प्रेशर क्रिएट होणार नाहीये. ओ यावेळी विकेट्स येते. आत्ताच आपण चर्चा केली, आत्ताच विचार आपण केला की विकेट्स येणं फार महत्वाचं असेल आणि ती विकेट्स मिळवून देतोय गोलंदाज युवराज. सातत्याने आपण पाहत असतो, बऱ्याचदा असं होतं की कॉमेंटेटर एखाद्या खेळाडूचे कौतुक करतो आणि तो खेळाडू बाद होऊन परत असतो, म्हणजे नजर लागणं खरं तर खरं असतं आणि ते सातत्याने कॉमेंटेटर सोबत तर नेहमीच होत असतं. आमचे साथी समालोचक जगदीश तारमळे सर याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. जेव्हा ते समालोचनासाठी येतील त्याबद्दल निश्चितपणाने ते सांगतील, यात काही शंका नाहीये. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं विकेटचं पतन झालं. 3 षटकांच्या अंती धावफलकावर 46 धावा लगावल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक हा षटक म्हणू शकतो, कारण या षटकामध्ये ज्या धावा असतील ते विजयाचं अंतर ठरू शकेल. या अगोदर देखील आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात विजयाचं अंतर नेमकं तेवढंच असतं. सो हा षटक फार महत्वाचा असणार आहे. हो यावेळी आपण पहिला चेंडू पाहिला, सचिन भोईर काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू आपण जर का त्याचा पाहिला तर खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळते. चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय. जर का गोलंदाजीचा स्टान्स त्याचा आपण पाहिला तर तो देखील दर्जेदार आहे. बऱ्याच पावलांचा म्हणजे जवळपास 15 ते 16 पावलांचा त्याचा रनअप आणि त्यामध्ये इतक्या तेजीने गोलंदाजी करतोय, दाद द्यावी लागेल. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं गडबड झाली होती, मात्र क्षेत्ररक्षण खरं तर चांगलं सेट केलं होतं. गोलंदाजी जशा प्रकारची होतीये तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण सेट केलं जाते. शॉर्ट पिच टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिला, अक्रूर टप्प्याचा चेंडू, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे बॅटची कडा घेतली गेली. पंचांचा येस 1 बाउंसचा इशारा देखील येतोय. 1 फॉर दी ओव्हर ताकीद दिली जाते गोलंदाज सचिनला. पुढचा चेंडू. हो यावेळी हा चेंडू कम्मालीचा आहे, डॉट बॉल. त्याचबरोबर असोसे गावचे सन्माननीय भावीजी एगडे सर हे देखील इथं उपस्थित झालेत. सो मी एगडे साहेबांना विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. या आम्ही असोसेकर चषकामध्ये आपण सातत्याने पाहतोय, अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून प्रेक्षकांची, मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला लाभली आहे. सातत्याने मान्यवर या स्पर्धेला भेट देत आहेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूयात. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं गोलंदाजाचा स्वागत केला होता, मात्र आपण पाहिलं की बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास हा चेंडू अडवला गेला. क्षेत्ररक्षकाची कामगिरी तिथं चांगली होती आणि या चेंडूवर देखील एकच धाव मिळते. सातत्याने या षटकामध्ये आपण पाहतोय की डॉट बॉल सिंगल, डॉट बॉल सिंगल असं प्रकारचं आतापर्यंत समीकरण राहिले. म्हणजेच सचिनची गोलंदाजी शेवटच्या षटकात चांगली होतीये. फलंदाजांना मोठे फटके खेळून दिले जात नाहीयेत. सातत्याने लाईन अँड लेंथ मध्ये बदलाव केला जातोय, व्हेरिएशन केले जाते, चेंडूला गिरकी दिली जाते. कधी एखादा चेंडू फास्ट टाकला जातोय आणि त्याचाच इथं फायदा सचिनला मिळतो. हा चेंडू देखील आपण पाहिला, जलद गतीने हाताळला होता. एकदा धावून पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिली ते असफल. 2 धावांच्या नादामध्ये फलंदाज होईल बाद. फलंदाज मल्हारी बॅक टू द पवेलियन. या षटकामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू अजून देखील बाकी आहे. मात्र आतापर्यंत आपण पाहिलं जे धावफलक
तेजीने फ्लाय होतो. तर धावफलकाचा आलेख जर का आपण पाहिला तर सातत्याने उंचावला जात होता. मात्र या षटकामध्ये जसा सचिन गोलंदाजीसाठी आला आपण पाहिलं की धावफलकाचा आलेख थोडासा खालावलाय. ओ यावेळी हा शेवटचा चेंडू लाऊड अपील केली आहे, पंचांकडे दाद मागितली आहे. मात्र आपण जर का पाहिलं तर गोलंदाज अगदी समोर आला होता पंचांच्या आणि त्यामुळेच पंचांना थोडीशी अडचण झाली. निश्चितपणाने एक धाव इथं लेगबाईच्या स्वरूपामध्ये दिली जाते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागलं. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांती आपण जर का पाहिलं तर जय हनुमान घोरले संघ आता दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करेल तब्बल 51 धावांचा, कारण शिदगाव संघाने 50 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि आव्हान ठेवलंय 51 धावांचं. यानंतर होणारा सामना असोसे बी आणि त्यांच्या सोबतीला पारतळे संघ आहे. सो दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. पारतळे आणि असोसे संघाचे कर्णधार दोन्ही संघांचे संघनायक आपल्या सोबत जोडले गेलेत. सो मी विनंती करतोय जगदीश सरांना की टॉस का बॉस कक्षामध्ये आपण नाणेफेकीचा कौल इथे पूर्ण करून घ्यायचंय. मी विनंती करतोय या स्पर्धेचे सर्वे सर्वा मयूरदादा प्रतिष्ठान क्रिकेट संघ असोसिएचे सर्वे सर्वा आणि या आम्ही असोसिएकर चषकाचे खरं तर ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सत्यामध्ये उतरले ते मयूरजी हेगडे सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर या पारतळे संघाचा कॅप्टन उपस्थित झाला. असोसिएट संघाचा कॅप्टन आपण देखील यायचंय. आदरणीय मयूरदादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सामना क्रमांक 4 मयूरदादा प्रतिष्ठान असोसिएट बी आणि त्यांच्या पक्षामध्ये मोरे 11 पारतळे या दोन संघादरम्यान टॉस होतोय. टॉस जिंकला तो पारतळे संघाच्या कॅप्टननं. मी मयूरदाला विनंती करतो आपण जायचं व्यासपीठावर. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. कशा पद्धतीनं हा 2025-26 एकंदरीत हंगाम राहिला पारतळे संघासाठी? चांगलाच राहिलाय. आम्ही मागचा टुर्नामेंट कोरावला ते 3rd प्राइज मारला आहे. एकूण किती ट्रॉफी जिंकला त्या सीझन मध्ये? या सीझन मध्ये फर्स्ट ट्रॉफी एकदाच जिंकलोय आम्ही. या असोसिएट चषकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल? चांगलीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. टॉस हरलाय तुम्ही, ब संघ म्हणून तुमच्या गावाकडनं प्रतिनिधित्व करताय. अनेक हे करत असताना क्रिकेटची आवड तुमच्या माध्यमातून जोपासली जाते. कशा पद्धतीने म्हणाल एकंदरीत ही स्पर्धा तुम्ही खेळताय, तुमचा अनुभव एक्सपिरियन्स काय सांगाल? आता एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर आमची सुरुवात आहे, आम्ही अंडरग्राऊंड केलं. आज पहिल्यांदा आम्ही टुर्नामेंट केलतो. म्हणजे आमची टीम नवीन आहे तरी पण समोरच्या संघाला आम्ही 40 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्लॅन आहे. असं म्हणतात ना, अनुभवाचं खोड भरपूर महत्वाचं असतं. तो अनुभव तुमच्याकडे एकंदरीत संपूर्ण टीम अनुभवीच आहे की काही यंगस्टर्स पण आहेत तुमच्यासोबत? 2-3 प्लेयर आहेत पण ते सातत्याने क्रिकेट खेळत नाही. पण एक आत्मविश्वास आणि जिद्द आणि चिकाटी या तिन्ही गोष्टींच्या आधारे आम्ही समोरच्या संघावर मात देण्याचा प्रयत्न करू. तुमच्याच गावाची स्पर्धा आहे, तुमच्या गावाच्या स्पर्धेविषयी काय म्हणाल? आम्ही आमच्या गावाची पण स्पर्धा प्रथमच आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्याचं उत्कृष्ट नियोजन आणि गावातील सर्व मान्यवर क्रिकेटप्रेमी यांनी भरभरून त्या गोष्टीला प्रतिसाद दिलेला आहे आणि पुढल्या वर्षी आम्ही अजून मोठ्या प्रमाणात ती जल्लोषात साजरी करणार. अंडरआर्म क्रिकेट पासून केलेली सुरुवात असोसिएकर या मॅच मध्ये जल्लोष दाखवतील का? 100%. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला दोन्ही टीमला. टॉस जिंकला टीम पारतळेनं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जवात कमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी स्वप्नील पुढे सज्ज आहे. धन्यवाद. हो यावेळी आक्रमक सुरुवात फलंदाज जितूच्या बॅट मधून पहिल्या चेंडूला धाडलाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार पहिल्या चेंडूवर आक्रमक फटका आपण पाहिला पवनच्या बॅट मधून.
काय दर्जेदार सुरुवात करता झाली आहे, मात्र षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच डॉट बॉलने दिलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक छोट कणी कमबॅक गोलंदाज भावेशचा राहतोय डॉट बॉल. ओ यावेळी हा चेंडू देखील चांगला होता, खोलात टाकला होता. मिड ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्याकडून तो होतीये गडबडी. जर का कलेक्शन चांगलं राहिलं असतं तर निश्चितपणाने फलंदाज पवनला थोडीशी अडचणीला सामोरं जावं लागलं असतं. हो यावेळी फटका चांगला आहे, कव्हर रिझन मध्ये जितूच्या बॅट मधून आक्रमण. हा चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळत आहेत 4, कारण जितूच्या बॅट मधून येतोय हा चौकार. हो यावेळी फटका चांगला पाहायला मिळतोय जितूच्या बॅट मधून. आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षकाकडून गडबड, पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. मैदानामध्ये 2 चेंडू 2 चौकार खेळले जात आहेत फलंदाज जितूच्या माध्यमातून. नॉन सेकंडला आपण फलंदाज पवनला पाहतोय आणि पवनसाठी पारितोषिक येत आहे. पवन जर का 3 चेंडू 3 षटकार खेळत असेल तर सन्माननीय समीरजी खंडागळे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज पवनसाठी असणार आहे. सो पारितोषिकांचा वर्षाव इथे आपल्या मान्यवरांच्या माध्यमातून केला जातोय. स्पर्धेवर असणारं, आयोजकांवर असणारं आणि खेळणाऱ्या खेळाडूंवर असणारं हे प्रेम आहे जे पारितोषिकांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहतो. मात्र इथे खर तर जेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीसा ताळमेळ आपण पाहिला नाही. ताळमेळाची गडबड आणि या चेंडूवर देखील मिळते 4 धावा, म्हणजे बॅक टू बॅक तिसरा चौकार लगातार येतोय घोरले संघ. सातत्याने आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये ताळमेळीची थोडीशी गडबडी आहे आणि तसेच गडबडी इथं घोरले संघाचे 12th मॅन असतील, आम्ही आहेत आणि लाईव्हचे आमचे ऑपरेटर यांच्या माध्यमातून होते. कारण दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एकमेकांच्या नावाची जर्सी परिधान केलेली आहे. म्हणजे जितूची जर्सी पवनने घातले, पवनची जर्सी जितूने घातले, काहीतरी तोडगा करून आलेत मला वाटतं घोरले संघ. चांगल्या धावा देखील येत आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा इथं बनवल्या गेल्यात घोरले संघाच्या माध्यमातून. सन्माननीय मोरेश्वरजी घावट साहेब, त्याचबरोबर सन्माननीय हेमंतजी धामोडे साहेब, त्याचबरोबर संदीपजी सासे साहेब, या तीनही मान्यवरांचं या स्पर्धेला इथे आगमन होतंय. सो तीनही मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. वळूया सध्याच्या घडीला मॅच कडे, जिथे घोरले संघाचे बॅट्समन कमालीची बॅटिंग करतात आणि जशा प्रकारची बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे, पारितोषिकांचा वर्षाव इथे केला जातोय. रोहित चौधरी आणि नरेश गायकर यांच्या माध्यमातून पारितोषिक येते. कोणताही फलंदाज जर का चौकार खेळत असेल तर प्रत्येक चौकारासाठी तब्बल 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. सो आज रोहित चौधरी मला वाटतं इन ऍक्शन मध्ये नाहीयेत, तरी देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत, मैदानामध्ये उपस्थित आहेत ते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. सध्याच्या घडीला आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकाकडून गडबड, फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील थोडी गडबड झाली आणि याचा देखील आपण पाहतोय फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या घोरले संघाला, कारण बाईच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे मिळतीये. मात्र धावफलकाच्या गतीचा जर का विचार केला तर तो कमालीचा आहे आणि त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये झालेलं आक्रमण, पहिल्या षटकामध्ये झालेली तुफान फटकेबाजी. दोनही फलंदाज, विशेष करून जितू 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 12 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, सलगचे 3 चौकार तो खेळला होता. आणि पवन त्याला साथ देताना पवनच्या बॅटमधून देखील एक उत्तुंग षटकार आपण पाहिला. सो 7 धावा तो देखील त्याने देखील बनवल्यात. पांडुरंग थोडासा अडचणीमध्ये आहे,
ओ यावेळी हा चेंडू चांगला आहे, लेंथ थोडीशी बदलली होती, आकुळ टप्प्याचा चेंडू केला गेला, गती थोडीशी धीमी करण्यात आली आणि त्याचाच फायदा इथे खरं तर पांडुरंगला मिळतोय. फलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न होतोय. ताकदीच्या जोरावर चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाज करतायत आणि आतापर्यंत यशस्वी देखील झालेत. ओ यावेळी हा चेंडू देखील धीम्या गतीने पुन्हा एकदा आपण पाहतोय धीम्या गतीने हा चेंडू टाकले जात आहेत आणि सातत्याने गोलंदाज हवी ठरतोय फलंदाजावर. मला वाटतंय पहिल्या षटकामध्ये ज्या 19 धावा आल्या होत्या त्यानंतर या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ एकच धाव आली, ती देखील 22ची. म्हणजे गोलंदाज कमाल करतोय. हो यावेळी जर का आपण पाहिलं तर चांगली असे ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या चेंडूवर मिळते ती एक धाव आणि सातत्याने गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. ज्या कामगिरीसाठी त्याला बोलवलं होतं, जी जबाबदारी देऊन त्याला या षटकामध्ये आमंत्रित केलं होतं, पाचारण केलं होतं, ती जबाबदारी आतापर्यंत तरी योग्यरित्या पार पाडले. असं स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे बाउंड्री लाईन जवळ प्रेक्षक बसलेत, पडद्याच्या आतमध्ये बसू नका प्लीज, प्रेक्षकांना विनंती करतोय. ओ यावी मोठा फटका, पवनच्या बॅटमधून आक्रमण, ताकदीचा वापर, हा चेंडू चालला सीमा पार, धावा मिळतील 6, हा येतोय षटकार. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक ठरत होतं गोलंदाज पांडुरंगचं, मात्र यावेळी पांडुरंगवर देखील हल्ला चढवला गेला. ओ यावेळी फुलटॉस, नाराज असतील स्वतःवर पवन, कारण संधी मिळाली होती, संधीला स्वीकार करता आला नाही. शेवटचा चेंडू येतोय डॉट, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांत जर का आपण पाहिलं तर 13.50च्या सरासरीने जय हनुमान घोरले संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 27 या आकड्यावर. असं 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 2 षटकामध्ये 27 झाल्यात. सलामीवीर जोडीने नाबाद खेळी करत असताना आतापर्यंत 27 बनवल्यात. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित झाला की पहिल्या 2 षटकात 27 होऊ शकतात, तर शेवटच्या 2 षटकामध्ये 24 का होऊ नयेत? कारण सलामीवीर जोडी अजून देखील मैदानात खेळतीये, चांगल्या टच मध्ये दोन्ही फलंदाज आहेत. सो इथून पुढे गोलंदाजांसाठी खरं तर खडतर कामगिरी असणार आहे, खडतर प्रवास असणार आहे. इथून पुढे जर का चांगलं षटक हाताळलं गेलं तर श्री गणेश शितगाव या सामन्यामध्ये वरचढ ठरेल. मात्र त्यासाठी कामगिरी तुम्हाला कमालीची करावी लागेल. पहिल्या चेंडूवर तर कमालीचा चेंडू आपण पाहतोय, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळाला आणि याच गोष्टीसाठी गोलंदाज खरं तर प्रचलित आहे, फेमस आहे, गोलंदाज रमेश.
हो इथे जर का आपण पाहिलं फटका चांगला पाहतोय फाईन लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतात 4. हा येतोय चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला अप कटर टाकला होता जिथे फलंदाज थोडासा अडचणीमध्ये सापडला, मात्र दुसऱ्या चेंडूवर लगेचच प्रत्युत्तर दिलं जात आहे. सातत्याने आपण पाहतोय कधी गोलंदाज हवी ठरतोय कधी फलंदाज. हो यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. जितूच्या बॅटमधून आक्रमण, चौकाराने समाधान झालं नव्हतं त्यामुळे हा चेंडू फेकून दिलाय षटकाराकरिता. इट्स 6, इट्स मॅक्स. यावेळी जर का आपण इथे पाहिलं तर एकेरी धाव घेतली जाते. चौकार षटकारानंतर सेन्सिबल बॅटिंग जितूची पाहिली. 11 धावा या षटकामध्ये घेतल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. रमेश देखील बऱ्यापैकी महागडा ठरलाय कारण त्याच्या विरोधामध्ये देखील फलंदाज आक्रमक पवित्रा स्वीकारला होता आणि यावेळी देखील आपण फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये खेळलेला हा फटका. 1 धाव धावून पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता फलंदाज बाद. काही गरज होती का हा प्रश्न आता केला जाईल, मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तिथं विकेटचं पतन होते. पवन बाद होतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 39 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. ओ यावी मोठा फटका सचिनच्या बॅट मधून आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात. पहिल्या चेंडूवर हल्ला, बोलतोय सचिनचा बल्ला. इट्स 6, इट्स मॅक्सिमम. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांमध्ये जशा प्रकारची बॅटिंग खरं तर श्री गणेश शिदगाव संघाने केली होती त्याच्या तोडीस तोड फलंदाजी इथे सध्याच्या घडीला घोरले संघाचे हे फलंदाज करतायत. शिदगाव संघाने देखील 45च केल्या होत्या आणि घोरले संघ अगदी त्यांच्याच सोबतीला आहे, त्यांनी देखील 45च केल्यात. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 धावा असं समीकरण आणि जमेची बाजू ही असणार आहे. आतापर्यंत केवळ एकच विकेट घोरले संघाने गमावले. आता मात्र गोविंद भोईर बॉबी सरांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आपल्याला पाहायला मिळते. बराच काळ थोडे शांत होते. जशा धावा आल्या डगआउट मधलं वातावरण आपल्याला बदलताना पाहायला मिळतंय. 6 चेंडू 6 धावा. सचिन भोईरने जो षटकार खेळलाय त्या षटकाराकरिता घोरले संघाचे 12th मॅन प्रवीण त्यांच्या वतीने तब्बल 101 रुपयांचं पारितोषिक आहे. सो त्यांचं देखील अभिनंदन झालं पाहिजे. आपल्या संघावरचं प्रेम पारितोषिकाच्या माध्यमातून इथे लगावलं जातंय, दाखवलं जातंय, व्यक्त केलं जातंय. आणि सध्याच्या घडीला इथे आपण जर का पाहिलं तर जितूच्या बॅटमधून पुन्हा एकदा आक्रमण. बॅटची टॉपेज झाली होती आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार.
विजयाच्या अगदी जवळपास नेऊन ठेवणारा हा चौकार जी तुझ्या बॅट मधून. यस, नेक्स्ट मॅच आपण पाहतोय पारतळे. निश्चितपणाने स्वामी साई 11 पारतळे संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये गावचाच संघ आहे असोसे मयूर प्रतिष्ठान असोसे बी. खर तर आज इन ऍक्शन मध्ये आहे. मयूर सरांना एक प्रश्न आहे की ज्यावेळी लिस्ट टाकली होती तेव्हा टीमचं नाव असोरेक्स टायगर्स असोसे असं होतं, तर त्या नेमका अर्थ काय त्या गोष्टीचा? असोरेक्स टायगर्स असं नाव का होतं? ओके, इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय आणि अगदी आता एका धावेची गरज असेल, पण तो प्रश्न नंतर त्याचं उत्तर घेऊ. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय की जय हनुमान घोरले संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त उंबरा ओलांडायचा आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. ओ, यावेळी हा चेंडू देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे. विकेट जरूर मिळाली, मात्र हा व्हाईट बॉल असणार आहे आणि इथे जय हनुमान घोरले संघ विजय प्रस्थापित करतायत आणि बऱ्याच कालावधीनंतर पहिल्या राऊंडवर मात केली आहे. असे अनेक सामने आटातटीच्या सामन्यामध्ये घोरले संघाने आजपर्यंत पराभव स्वीकारले, मात्र आज आपल्या त्या परिस्थितीला बदलत असताना परिस्थितीला मात